जय जय रामकृष्ण हरी. सुजन हो, हरिपाठ चिंतन प्रवाहातला पुढचा अभंग आज आपण अभ्यासूया. विष्णू वीण जप व्यर्थ त्याचं ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्णी पैठा कैसेनी होय. द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान, तया कैचे कीर्तन घडेल नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नामपाठ मौन प्रपंचाचे. या अभंगात माऊली साधकाला नामसाधना करताना ती समजून उमजून कर असा मौलिक उपदेश करतायत. या अभंगातली ही पहिली ओळ समजून घेताना नामावतारी संत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज समजून नाम घेणं म्हणजे काय याबाबत जे सांगतात त्याची आठवण होते. श्री महाराज म्हणतात, नाम घेताना श्री राम करता आहे या दृढ भावनेतून नाम घेतलं तर ते अधिक लवकर फलदायी ठरतं. राम करता याचा अर्थच मुळात असा की या सृष्टीचा जनक आणि पालनकर्ता परमेश्वर या ब्रह्मांडातल्या अणुरेणूत भरलेला आहे. सबंध विश्व हे त्याच्या इच्छेने चालतं. म्हणून नाम घेताना तो सर्वत्र आहे, तो सर्व जाणतो या श्रद्धेनी नाम घेता आपलं कर्तव्य यथासांग करताना जे होईल ते त्या परमेश्वराची इच्छा असं दृढ निश्चयाने ठरवून जो राहतो तो भगवंताच्या स्मरणात त्याचं नाम घेतो असं संत म्हणतात. श्री समर्थ म्हणाले, मी करता ऐसे म्हणसी, तेणे तू दुःखी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. हाच उपदेश भगवान गोपालकृष्णांनी गीतेत कर्मण्येवाधिकारस्ते या सुपरिचित श्लोकात केला आहे. याच कारणामुळं माऊलींनी इथं विष्णू विणे जप असं म्हणताना जाणून बुजून विष्णू हेच भगवंताचं नाव मुद्दामून योजलं आहे. यस्माद विश्वमिदं सर्वं तस्य शक्त्या महात्मनः, तस्माद देवोच्यते विष्णुर विषधातोः प्रवेशनात. अशी विष्णू शब्दाची निरुक्ती सांगितली जाते. अर्थात विष या संस्कृत धातूपासून विष्णू शब्द तयार होतो. विषचा अर्थ प्रवेश करणं असा आहे. जी शक्ती या चराचरात प्रविष्ट होऊन सर्वत्र व्यापून राहिली आहे त्या विश्वकर्त्या शक्तीला विष्णू असं म्हणतात. म्हणून विष्णू या नामाचा संबंध इथं केवळ भगवान विष्णूंपुरता मर्यादित नाही तर त्या सर्वव्यापक शक्तीशी तो निगडीत आहे. तेव्हा अशा सर्वव्यापी भगवंताला करता न मानता स्वतःकडे कर्तृत्व घेऊन शब्दज्ञानाच्या आधाराने केलेली बडबड निरर्थक आहे असं माऊली सांगतात. राम ही या विश्वाची स्पंदनात्मक चैतन्य शक्ती आहे, तर कृष्ण म्हणजे ही चैतन्य शक्ती प्राणरूपात प्रवाही करणारी प्राणशक्ती, ज्यामुळं हे अखिल विश्व कार्यरत आहे, नियमबद्ध आहे. ही शक्ती जीवाच्या ठिकाणी पिंडात्मक तर विश्वाच्या ठिकाणी ब्रह्मांडात्मक आहे. हे अद्वैत ज्ञान या रामकृष्णाला खऱ्या अर्थाने जाणण्याने प्राप्त होतो. मनुष्य जन्माला येऊनही जो हे अद्वैत ज्ञान प्राप्त करीत नाही तो करंटाच असं माऊली म्हणतात. सद्गुरु कृपेनी जीवशिवातला हा द्वैताचा भेद नष्ट होऊन रामकृष्णाचा खरा अर्थ ज्याला समजला तो ठाकुरांसारखा अर्थात भगवान रामकृष्णांसारखा परमहंस पदवीला पोहोचतो. ही द्वैत बुद्धी जोपर्यंत गुरुकृपेनी नष्ट होत नाही तोपर्यंत नामसंकीर्तनातला शुद्ध आनंद जीवाला अनुभवता येत नाही. शेवटी माऊली विनम्रतेने त्यांच्या गुरुचरणांशी कृतज्ञ होऊन म्हणतात की श्री गुरुकृपेनी भगवंताच्या सगुण रूपाचं असं ध्यान करता करता झालेल्या या नामपाठामुळं या संसाराचा भौतिक जगाचा मला पूर्ण विसर पडला आहे. जय जय रामकृष्ण हरी.